सोड. तर हिला आहे ना खूपच हाऊस आहे वेणी घालायची ना ग. तर लहान असताना मला पण खूप, मी तर इथं घालून घ्यायची आणि ते ह्याचे फुलं असतात ना, काय म्हणतात ग, कसले फुलं असतात ते आठवत नाही मला, झेंडूचे फुलं, झेंडू तर ते झेंडूचे फुलाचे हे माळ बनवून घ्यायची मी छोटीशी आणि मस्तपैकी मी शेंडीला बांधून घ्यायची, लावून घ्यायची. तर लहानपणीचं वेगळीच आठवण असते आणि तेव्हा हाऊस पण असते की माझे पण केस मोठे व्हायला पाहिजे ना ग. तर एवढीशी बांधलेली हनीला शेंडी, वेणी हनीला लई हाऊस आहे. हे बघा छान वाटलं, छान दिसते ग वेणी. हात नको लावा, आता सगळे केस निघून जातात बेटा. चल बरं तिकडे. तर खुश होऊन गेली ती वेणी घातलेली बघून. चल चल बाहेर नको जाऊ, गुच्ची अभ्यासला बसायचंय. फटके दिल चल इकडे चल. मस्त पटून वेली घालून घेतली आणि आता अभ्यास पडलेला आहे तिचा उद्या टेस्ट आहे. अजिबात नाही. फटके दिल आणि ऐकत जा बस गुच्ची, ऐकत जायचं. काय आहे असं? सगळ्यात बोरिंग पोरगी आहे ही अशी. तर असंच असतं दिवसभराचे नाटकं सुरू होऊन जातात आणि परत आता बसलेली होती अभ्यासाला आणि काय करायला लागले आता बघ, काय कागद असं फाडून फिरून खायला लागली. आता भूक लागली वाटतं तिला ना ग, भूक लागली ना तुला? म्हणूनच अशी करायला लागली का? अच्छा, नको ते फाडू नको फाडायचं नाही. कवर करून ठेवलेलं आहे हे धूळसाठी, कारण की ना धूळ खूपच जास्त होऊन जाते ना, त्याच्यामुळे मग प्रोटेक्शन चालू आहे, प्रोटेक्शन. धूळ आणि सोफा पण थोडासा लाईट कलरचा आहे ना, थोडंसं हिरव्या कलरचा, नंतर निळा ब्लू, त्याच्यामुळे मग कवर करून ठेवलेलं आहे. जसं नवीन आणलेलं होतं तर तसंच ठेवलेलं आहे. तरी अर्धा इथं हनीने फाडून टाकलेलं आहे सोफा. आजच फाडलेलं आहे तिने. आणि तिचे पप्पा आले का मग बोलतील तिला, फटके घालणार आहे ती ना ग. नको बेटा नको हनी. दुसरं काय नाही आहे, ते घाण होऊन जाईल ना, त्याच्यासाठी मग साफसूफ करता येत नाही, म्हणून त्याच्यासाठीच राहू दिलं. नाही तर कधीच मीनीच काढून टाकलं असतं एक कवर. मलाच आवडत नाही ते प्लॅस्टिकचं हे कवर म्हणजे काढून टाकलेलं असतं. एवढं खास म्हणजे लाईट कलर आहे ब्लू, आणि काढलं बिळलं आणि थोडासा बी धूळ लागलं ना सोफ्याला तरी होईल खराब म्हणजे एकदम जुनं वाटेल असं. तर लाईट लावून देते मी आणि मग आता लागते स्वयंपाकाला. संध्याकाळची वेळ झाली आहे. तसंच आम्ही बसलेलो होतो आणि मी काय करू काय नाही असं करून. आणि आता हे काय बघते ग, तर इथं ठेवलेली पपई. तर काल परवाची आणलेली पपई खायची कोणाचीच इच्छा नव्हती ना गणी. तर आता स्वयंपाकाची वेळ झाली, आता स्वयंपाक करते. काय ग, भूक लागली वाटतं हनीला का ग? जा पुढे. आणि त्याच्यातच कढईच खाते का आता? कढईच म्हणते, कढईमध्येच खाते का? प्लेटमध्ये काढ पिलो हनी, प्लेटमध्ये काढून घे आणि प्लेटमध्ये काढ. तर तिला भूक लागून गेली वाटतं. आता स्वयंपाक करणारच होती मी, पण नंतर सकाळची भाजी पत्ता कोबी बनवलेली होती ना,
म्हटलं खाऊन दे मग. अरे हे बघा कढईमध्ये आणलं तिने. भूक लागली आहे का ग? तर हिला भूक लागून गेली आहे काय मग आवर, कारण की स्वयंपाकाला आता वेळच लागेल, तोवर तर काही शांत बसणार नाही ती. खाऊन घे मग, नीट बसून घे. काय ग? पाणी. ओ तर कशात बघा आमचं असं असतं, हेल्मेटमध्ये दही, पनीर आणि वटाणे पुटाणे शेंगदाणे हिचेवाले. तर पिशवीत नाही आणता, हे हेल्मेटमध्ये आणतात. भाजी असो काय पण असो, कुरकुरे असो ना गहनी. आणि चिते म्हणजे झाले चिप्स येऊन गेले मग काय नीचे. आणीला काय आणलं हां शेंगडा आहे. दे ग मला एक चिप्स. हां ओ माय गॉड, कैसा लगा? दे ग मला, दे ना. छान आहे ना. उद्या झालं का अभ्यास? कारण जास्त नाही, कारण जास्त नाही. ते काय जास्त नाही वाटतं. तर मित्रांनो आज आम्ही सगळेजण, आणि तर उभी आहे शेजारी. पण आम्ही स्वयंपाक करतोय सगळेजण एकत्र मिळून. हे कसलं पाय आहे? कढीपत्ता आहे. कडपत्ता आहे. कढीपत्ते बी असे आता वास सुद्धा येत नाही कढीपत्त्याला. आपल्या घरचे असतात, गावाकडे ना तिकडेच चांगले असतात. एक कढीपत्ता घेतलाय. कडीपत्ता हिरवी मिरची कमी. मला दिसत नाही, चष्मा लावला नाही तर बाजूला देवी. मूग केले का? ऊनच नाही तर मला घ्यायला तू जरा तिकडे डब्यात थोडीच टाकायची बरं. इथेच वटाणा, पनीर पुलाव बनवतोय आम्ही. सांगितलं गेलं तरी तेच सांगते परत. दही, दहीला काय म्हणतात? दहीच म्हणतात. काय म्हणतात? हे डबा कवर आणले आता. कशा ती दही चांगली आपली घरची टाक. कुठे यार हे असं असतं. असं म्हणजे असं करावं. हा मग काय, यानं जर स्वयंपाक करायला लागला ना, हे असं असतं. हे बाई डबड्याची काय वाट लावून ठेवली आहे, इकडं तिकडं. हा चलो पुढे काय आहे? काय टाकलं? काय नाही टाकलं. हिरवी मिरची ते जरा टाक. हिरवी मिरची ते
या या. वास येते का नाही? मस्त. तर किती वेळ लागेल? नाही. लवकर काहीच करायचं नाही. सांग. अरे धुवून द्यायचंय. खा, खा, खा. मग पाणी ना टाकून द्यायचं, फक्त हे टाकायचं. असं करून घे आणि असं टाकी. यात घेऊन टाकायचं मग टाकायचे. मग काय करायचं? मग पाणी यायला टाकून द्यायचं. मित्रांनो बघू शकता इथं मस्तपैकी आपला पुलाव झालेला आहे. आणि हे बघा, तर यांनी मस्तपैकी छान मस्त म्हणजे टेस्टी एकदम मसालेदार पनीर टाकून मस्त वाटाणे बिटाणे सगळं टाकून बनवलेलं आहे आपलं पुलाव. तर बघू शकता तुम्ही.